नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण घटक 7 जो आहे साहित्य प्रवाह त्याचे महत्वाचे पीवायक्यू प्रश्न बघणार आहोत. अ, चला तर मग सुरुवात करूया. आणि येस, आपली जी बॅच आहे ती येत्या 21 पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स पेपर विषय मराठीचा. यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 मोफत, सोबतच रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस, पूर्ण 10 युनिटचे नोट सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे. सोबत 20 अधिक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सिलेबसवर. ठीक आहे, याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. तर तुम्ही एनरोल करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. बघा, ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर याच्यावर इथे लिहायचं मराठी, त्यानंतर यूजीसी नेटसेट मराठी अशा पद्धतीचे दोन तुम्हाला दिसतात. त्यावर पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला तिथलं कंटेंटमध्ये जायचं आहे. ओव्हरव्ह्यू, कंटेंट, लाईव्ह क्लासेस, नोटीस अशा पद्धतीने येतं. आणि लाईव्ह क्लासेसचे तुम्हाला नोटिफिकेशन इथनं मिळतात. आणि कंटेंटमध्ये विकली टेस्ट आहे, क्रॅश कोर्स आहे, नेट सेट पेपर 2, पेपर 1 असं सगळं आहे तिथे. त्यामुळे नक्कीच, आणि मॉक टेस्ट सुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच ही बॅच जी आहे ती फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला. नक्की जॉईन करा. आणि ही सिरीज आपण नव्यानं सुरू केलेली आहे. प्रत्येक युनिट्सचे आपण काय करतोय, पीवायक्यू प्रश्न पाहतोय. ठीक आहे. तर साहित्य प्रवाह जे आहे घटक 7 जो आहे त्यामध्ये काय विचारलं जातं, तर साहित्य प्रवाहाचे स्वरूप विचारले जातात, व्याप्ती व मर्यादा विचारली जाते, साहित्य प्रवाहाच्या निर्मिती प्रेरणा विचारल्या जातात, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, महानगरीय साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जैन साहित्य, ख्रिस्ती, मुस्लिम साहित्य, जनवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, विज्ञान साहित्य, अल्पसंख्याकांचे साहित्य, बाल साहित्य आणि कामगारांचे साहित्य इत्यादी सगळ्या साहित्यांचा अभ्यास आपल्याला या घटकमध्ये करायचा आहे. आणि पेपरच्या दृष्टिकोनानं कोणानी आधुनिक नवसाहित्य, महानगरीय साहित्य, स्त्रीवादी, ख्रिस्ती साहित्य, आदिवासी साहित्य हे खूप खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, यामध्ये ग्रामीण साहित्य दिलेलं नाहीये, ते सुद्धा खूप महत्वाचे, त्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. हा ना, दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, भरपूर महत्वाचे विषय आहेत हे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांवर. पहिला प्रश्न आहे, साहित्य या शब्दाची निर्मिती या धातूपासून झालेली आहे. काव्य, साहित्य, वाङ्मय की लिटरेचर. साहित्य या शब्दाची निर्मिती या धातूपासून झालेली आहे. तर साहित्य या शब्दाची निर्मिती जी आहे ती सहिंत यापासून झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ब असणार आहे. ठीक आहे. आणि साहित्य हा शब्द संस्कृत मूळ हित पासून आलाय, ज्याचा अर्थ काय, कल्याण किंवा लाभ आहे. जो सह या उपसर्ग जे आहेत त्याच्यासोबत एकत्रित केला आहे, त्याचा अर्थ सोबत किंवा एकत्र असा होतो. अशा प्रकारे साहित्य हा शब्द लिखित किंवा कलात्मक अभिव्यक्तीद्वारे लोकांना एकत्र आणतो आणि समाजाला काय फायदा पोहोचवतो. तर दिलेल्या पर्यायापैकी जो ब पर्याय आहे, सहित, तो खूप महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, जो संग्रह किंवा संकलनाचा संदर्भ देतो. आणि साहित्याच्या संदर्भात साहित्य हा शब्दाचा मूळ अर्थाशी जवळून संबंध असणार आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, साहित्य ही वादग्रस्त संकल्पना असून व्यामिश्र व अनेकांनी युक्त अशी आहे. हे मत कोणाचे आहे, गॅली, गंगाधर टिळक, अरिस्टॉटल की सुधीर गाडगीळ. साहित्य ही वादग्रस्त संकल्पना असून व्यामिश्र व अनेकांनी युक्त अशी आहे. हे मत कोणाचे आहे. हे मत कोणाचे आहे, गंगाधर टिळक गाडगीळ यांचं आहे. ते एक महत्वाचे लेखक आहेत. तुम्ही नाव ऐकलं असेल. ठीक आहे. चला. साहित्य प्रवाह ही संकल्पना नंतर खऱ्या अर्थाने कधी आली, 1920, 1940, इसवी सन 1960 की इसवी सन 1980. कोणत्या वर्षी साहित्य प्रवाह ही संकल्पना नंतर खऱ्या अर्थाने आली ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ते आल्या 1920 नंतर, है ना. इसवी सन 1920 नंतर साहित्य प्रवाह ही संकल्पना आलेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वाङ्मयीन प्रवाह कालसापेक्ष असतो आणि लेखकाच्या जीवन जाणीवा, आशय, अभिव्यक्ती साहित्य प्रवाहात तितकीशी महत्वाची नसते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक की पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर.
काय असणार आहे सांगा बघू. वाङ्मयीन प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा कालसाक्षेप असतो आणि लेखकाच्या जीवन जाणीवा सुद्धा अशा व्यक्ती अभिव्यक्ती साहित्यप्रवाहात तितकीशी महत्वाची नसते. सांगा बघू. तर पूर्वार्ध बरोबर आहे. वाङ्मयीन कालक्षेप असतो हे बरोबर आहे, पण लेखकाच्या जीवनात तर जाणीवा असे अभिव्यक्ती हे खूप महत्वाचे असतात, हो की नाही? त्यामुळे उत्तरार्ध जो आहे तो चूक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळं प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्यानंतरच उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. नंतर समोरचा प्रश्न आहे, साहित्य प्रवाहामध्ये या गोष्टी समाविष्ट असतात. कालसापेक्षता, लेखकाच्या जीवन जाणीवा की आशय अभिव्यक्ती की यापैकी काहीही नाही. साहित्य प्रवाहामध्ये काय असतं माहितीये का? साहित्य प्रवाहामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यापैकी आहे कालसापेक्षता, लेखकाच्या जीवन जाणीवा आणि आशय अभिव्यक्ती. ठीक आहे. तर या तिन्ही गोष्टींचा समावेश असतो. यांनी एकतर ऑप्शन्स मध्ये काहीतरी गडबडी केली आहे, पण याचं उत्तर काय असणार आहे? तिन्ही असणार आहे. तर आपण हे ठेवूया ब क. तिन्ही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? तिन्ही असणार आहे. ठीक आहे. नंतर 11व्या शतकात सुरू झालेला साहित्य प्रवाह कोणता? संत साहित्य, नवसाहित्य, मुस्लिम साहित्य की ख्रिस्ती साहित्य? 11व्या शतकापासून नवसाहित्य तर नसणारच आहे, मुस्लिम साहित्य पण नाहीच आहे, ख्रिस्ती तर नाहीये. म्हणजे काय असणार आहे? संत साहित्य जे आहे ते 11व्या शतकापासून सुरू झालेला साहित्य प्रवाह आहे. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं, है ना? येस, आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. त्याच्या धर्माचे महत्व पटवून देणारा संप्रदाय कोणता? महानुभाव, वारकरी, समर्थ की दत्त? धर्माचे महत्व पटवून देणारा संप्रदाय कोणता? धर्माचे महत्व पटवून देणारा संप्रदाय आहे समर्थ संप्रदाय. म्हणजे काय तर धर्माचे महत्व सांगणारा धार्मिक पंथ ओळखण्याची जी आहे ते ते आहेत. आणि संत रामदासांनी हे स्थापन केलं होतं आणि समर्थ संप्रदायाने आध्यात्मिक विकासाबरोबर धर्म, कर्तव्य, राष्ट्रीय अभिमान यावर जोर दिलेला आहे. आणि संत रामदासांनी त्यांच्या अनुयायांमध्ये धार्मिकता आणि सामाजिक जबाबदारी जी आहे ती भावना निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम सुद्धा केलेलं आहे. तर आध्यात्मिक जीवनाला धार्मिक जीवन जगण्याचा व्यवहाराशी पैलूशी जोडला जातो. आणि त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? समर्थ संप्रदाय म्हणजे क असणार आहे. पंडिती साहित्य निर्मितीस प्रेरणादायी ठरणारा ग्रंथ? रामायण, भागवत, महाभारत की यापैकी सर्व? पंडिती साहित्य निर्मितीस प्रेरणादायी असणारा ग्रंथ. तर पंडिती साहित्य जे आहे, तर माहिती आहे आपल्याला रामायण महाभारत हे महाकाव्य आहे. त्या ज्यांनी भारतीय साहित्य, तत्वज्ञान आणि संस्कृतीवर लक्षणीय प्रभाव पाडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भगवत पुराण, ज्याला आपण श्री भगवत गीता म्हणतो, ते सुद्धा आदरणीय हिंदू धर्मग्रंथ आहे. ठीक आहे. त्यानंतर मग या सर्व ग्रंथांचा विविध प्रकारच्या साहित्यावर त्याचा खोलवर परिणाम तर झालेलाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे यापैकी सर्व. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे? ड असणार आहे. नंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये महत्वाची आहे. फ्रेंच, रशियन, भारतीय की यापैकी नाही? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये कोणासाठी महत्वाची आहे? फ्रेंच, रशियन, भारतीय? काय उत्तर असणार आहे आपलं? आपलं उत्तर असणार आहे फ्रेंच. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? तर ही मूल्ये मूळ जे आहेत ते फ्रेंच क्रांतीशी संबंधित आहे. आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतही ती फ्रेंच पासनं घेतलेली आहे भारताने. ठीक आहे. त्यामुळे प्रेरणा घेऊन स्वीकारली गेलेली आहे, पण ते मूळ कुठली आहे? फ्रेंच पासून. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. नंतर समानतेच्या जाणीवातून निर्मिती होते. बंधुत्वाची, स्वातंत्र्याची, एकात्मताची की यापैकी कोणाची नाही? समानतेच्या जाणीवेतून निर्मिती होते. समानतेच्या जाणीवातून बंधुत्वाची निर्मिती होते. कारण बंधुत्व म्हणजे काय तर सर्व याच्यामध्ये बंधुत्वाची भावना असणे, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता राखली जाते आणि सामाजिक सलोखा सुद्धा वाढतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, दलित व शोषित समाजाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्माण करणे आवश्यक आहे. काय? रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या संधी, समता व बंधुता की धर्मनिरपेक्षता?
दलित व शोषित समाजाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्माण करणे आवश्यक आहे. दलित व शोषित समाजाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी समता व बंधुता जे आहे ते असणे आवश्यकता आहे. कशा प्रकारे तर समानता आणि बंधुता म्हणजे की रोजगार आणि शिक्षणाच्या संधी समान प्राप्त करणे महत्वाचे असले तरी बहुतांदा कसं होतं, समाजात अधिक समानता आणि बंधुता साध्य करण्याचा थेट परिणाम असतात, त्यामुळे ते होत नाही है ना. त्यामुळे आधी समानता आली आणि बंधुता आली की आपोआप सगळ्या गोष्टी निस्तरायला लागेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर 1970 नंतरचा नव तरुण वर्ग डॅश आणि या डॅश द्वंद्वात सापडला होता. नवविचार आणि प्रस्थापित व्यवस्था, नवविचार आणि जातीयवाद, प्रस्थापित व्यवस्था व जागतिकीकरण की यापैकी काहीही नाही. 1970 नंतरचा नवतरुण वर्ग नवविचार आणि प्रस्थापित व्यवस्था यामध्ये काय झालं होतं, या द्वंद्वात सापडला होता. कसा? नवविचार म्हणजे काय? नवीन विचार, आधुनिक कल्पना. आणि प्रस्थापित व्यवस्था म्हणजे काय? तर जुने नियम, परंपरा, सामाजिक रचना, हे सगळं काय असणार आहे? त्या असणार. त्याच्यामुळे ते या द्वंद्वात हे करू की ते करू अशा पद्धतीने ते झालेलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. आणि या काळात समाजात अनेक बदल होते आहे. तरुणाईला नवी विचाराचा स्वीकार करायचा होता, तर दुसरीकडे जुन्या परंपरा आणि व्यवस्थाचा प्रभाव होता. त्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. त्यानंतर इसवी सन 1990 मध्ये स्थापना झाली मुस्लिम मराठी साहित्य परिषद, मराठी साहित्य परिषद, आदिवासी मराठी साहित्य परिषद, जैन मराठी साहित्य परिषद. इसवी सन 1990 मध्ये स्थापना झाली. कशाची? मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाचे एकमेव लक्षण म्हणजे काय? वास्तवाचे भान, मुस्लिम जाणीव, समतेचा संदेश की सामाजिक जाण. मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाचे एकमेव लक्षण काय आहे? तर मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाचे एकमेव लक्षण काय आहे? सामाजिक जाण. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, पहिली जैन आश्रमशाळा येथे सुरू झाली. राजस्थान, महाराष्ट्र, आसाम की गुजरात? पहिली जैन आश्रमशाळा ही महाराष्ट्रात सुरू झाली. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, चरित्र नायिका राजनुमती अम्मा यांच्या आश्रमाला कोणी भेट दिली? महात्मा गांधी, स्वाल विधवा सावरकर, पंडित जवाहर नेहरू की कॅप्टन अॅनी बेझंट? सॉरी. चरित्र नायिका लुमती अम्मा यांच्या आश्रमाला महात्मा गांधी यांनी भेट दिलेली होती. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, साहित्याचा अनिवार्यर्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहे? आनंद यादव, गोमा पवार, नागनाथ कोताबल्ले की साधना मोरे? साहित्याचा अन्वयार्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहे? सांगा बघू. साहित्याचा अन्वयार्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहे? नागनाथ कोतापल्ले. कोण आहेत? नागनाथ कोतापल्ले. तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल, कवी, लेखक, समीक्षक. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. इंग्रजी राज्याची सत्ता होय, गुलामगिरी, देवी कृपा, दैवी कृपा, अराजकता की यापैकी कोणीही नाही? इंग्रजी राज्याची सत्ता होय, गुलामगिरी होती इंग्रजींची है ना. अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. नवसाहित्य हा कालखंड सर्वसामान्य आहे. नवसाहित्याचा कालखंड कोणता आहे? 1920 ते 1960, 1935 ते 1975, 1945 ते 1960, 1960 ते 1985. नवसाहित्य यांचा कालखंड कोणता आहे? 1945 ते 1960 पर्यंत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे.
डॅश यांनी पैगंबर चरित्र ग्रंथातील उतारा शुद्ध मराठी भाषेचा नमुना म्हणून सादर केला. नामू कालेलकर, श्री के क्षीरसागर, गोमा पवार, वाल कुलकर्णी. डॅश यांनी पैगंबर चरित्र ग्रंथातील उतारा शुद्ध मराठी भाषेचा नमुना म्हणून सादर केला. नामो कालेलकर, श्री के क्षीरसागर, गोमा पवार की वाल कुलकर्णी. कोणी? श्री के क्षीरसागर यांनी केलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. हे गीत जीवनाचे या जैन आत्मचरित्राच्या लेखिका कोण आहे? दुर्गा भागवत, सुमिताबाई शहा, विजय राज्याध्यक्ष की सुमिती क्षेत्र मांडे. हे गीत जीवनाचे या जैन आत्मचरित्राच्या लेखिका कोण आहेत? सांगा भाऊ. आणि येत्या 21 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होते आहे मराठीची. जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर कोण आहे? त्या आहेत सुमिताबाई शहा. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राचे लेखिका कोण आहेत? सुमिताबाई शहा. निडर स्वातंत्र्य सैनिकांचे आत्मचरित्र वेसित काटे चालिलो लिहिले आहे. कोणी लिहिले आहे? ग. बिडकर, राजेंद्र बिडकर, प्रेमचंद शहा की कौस्तुभ शर्मा. निडर स्वातंत्र्य सैनिकांचे आत्मचरित्र. तुम्ही एक बघितलं असेल तर 7व्या युनिट मधून जो आपण आज बघतोय त्यातून नवसाहित्य, पुन्हा ग्रामीण साहित्य हे खूप विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचे ठरते. राजेंद्र बिडकर. आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. जैन संस्कृती अतिप्राचीन संस्कृती असून तिचे मूळ सिंध संस्कृतीपर्यंत जाते. जैन संस्कृती मानवाच्या परम उत्थानावर विश्वास ठेवते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध चूक. सांगा बघू, जैन संस्कृतीवर जास्त प्रश्न विचारले आहे. पार्ट 2 मध्ये कदाचित प्रश्न असू शकतात. हा ना. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 आपण उद्या आणतोय. ठीक आहे. तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. जैन संस्कृतीत अतिप्राचीन संस्कृती असून तिचे मूळ जैन सिंध संस्कृतीपासून जाते आणि जैन संस्कृतीच्या मानवाच्या परम उत्थानावर विश्वास ठेवते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. जगा आणि जगू द्या या जैन धर्माच्या प्रमुख उद्देश आहेत. त्याने सृष्टीकर्ता ईश्वराला नाकारले आहे. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध चूक की पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर. जगा आणि जगू द्या ह्या जैन धर्माचा प्रमुख उद्देश आहे. हे बरोबर आहे. त्याने सृष्टीकर्त्याच्या ईश्वराला नाकारले आहे. हे सुद्धा यांनी बरोबर सांगितले. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. जैन कादंबरीत नवनिर्मिती अद्याप झालेली नाही तर जैन मराठी कविता आदर्शवादाकडे चालली जाणारी आहे. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर की पूर्वार्ध उत्तरार्ध चूक. जैन कादंबरीत नवनिर्मिती अद्याप झालेली नाही हे चूक आहे, कारण झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे जैन मराठी कविता आदर्शवादाकडे जाणारी आहे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर हे असणार आहे. ब जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. बिनपटाची चौकटी आत्मचरित्राचे लेखन कोणी केले? इंदुमती जोंधळे, नसरीन हुमरूक, सुमिती शाह की नीलम दोशी. बिनपटाची चौकट या आत्मचरित्राचे लेखन कोणी केलेले आहे? ते केलेले आहे इंदुमती जोंधळे यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. ओके एव्हरीवन, पार्ट 1 आपण घटक 7चा इथे संपवलेला आहे. अशी सिरीज आपण 10 युनिट पासून 1 युनिट पर्यंत चालत ठेवत आहोत. ठीक आहे. नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि आपली बॅच जी आहे ती 21 तारखेपासून सुरू होते आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.